दरासंदर्भात आज रास्ता रोको होतोय, उपोषणाचा 4था दिवस आहे। मी दीपक दादांना फोन केला आणि मोजून 20 मिनिटांमध्ये इथं उपस्थित राहिलो। इथे सर्व शेतकरी पुत्र आहेत, सर्व आमचे पत्रकार बांधव, पोलीस बांधव हे सुद्धा शेतकरी आहेत। परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळेस आमचं रक्त कुठंतरी थंडीमध्ये गोठून पडतं। या ठिकाणी जर एखाद्या जातीचा कुठला मोर्चा असता तर हा रस्ता सगळा पॅक बंद झाला असता। परंतु ऊस दरा बाबतीमध्ये कायम आंदोलन आमचे सर्व चळवळीतील सहकारी करतायत, परंतु हे आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आहे। आणि माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही आजच्या आज या प्रश्नावरती तोडगा काढा। शेजारी इंदापूरला कर्मयोगी शंकरराव पाटलाच्या कारखान्याला 3350 रुपये दर जाहीर केलाय आणि मग ओंकार सारखा युनिटचा कारखाना सुद्धा 3200 रुपये 3150 रुपये दर जाहीर करतोय। आणि मग हे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारखाने असताना सुद्धा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत असतील, राजू शेट्टी यांनी 2010 पासून या दराची चळवळ आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पेरली, परंतु आजपर्यंत सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतात। प्रत्येक वेळेस प्रत्येक ऊसाच्या दराच्या आंदोलनाला ट्रॅक्टर शेतकऱ्याचेच तेच फोडायचे, शेतकऱ्याचेच पोरं त्यांच्यावरच गुन्हा आणि हे हरामखोर मेवा खाणारे सगळे यशीत फिरतायत। माझी तुम्हाला सर्व बांधवांना विनंती आहे, मी एकाच मिनिटात थांबणार आहे, पण हे जर आंदोलनाला जर यांना मान पडत नसेल तर आता कुठल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पेटवू नका। या कारखानदाराच्या चेअरमनाच्या घराचा शिमग्याची होळी करा, नाहीतर त्यांच्या गेटला कुलूप लावा, त्या आमदाराच्या घराच्या गेटला कुलूप लावा, त्याची सगळी माणसं घरात बसू द्या। अहिंसेच्या माध्यमाने आंदोलन करू, पण आपण चुकीच्या ठिकाणी गाव टाकतोय आणि या जाड कतडीच्या गेंड्यांना असं रस्ता रोको करून उपोषण करून काय फरक पडणार नाही। परंतु माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या चेअरमनला हात जोडून विनंती करतोय की जर आमच्या इथल्या उपोषणकर्त्यांना समाधानभाऊ फाटे आणि त्यांच्या सहकार्यांना जर काय कमी जास्त झालं तर तुमचा वंशज सुद्धा यात जिवंत राहणार नाही, एवढी विनंती करतो। आणि तुम्ही आम्हाला दर 35 रुपये यावेळेच जाहीर करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय शेतकरी संघटना।